नवनाथ पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आज आहे ना, आज बघा कशी टाटा करते, बाय करते बघा, बाय करते त्यांना बकरी बघा कशी खायला बी लागले। बंकर फाट्यावर आहो आणि ओतूरला आणि इथं आता थांबले इथं वायकर हॉटेल। आता वाजल्या ना 8। नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता सध्या आपण आहो पारनेरला, दादाचे सांगते बोलते जरा इकडे फिरून येऊ चला बोलतोय शेतात। पुढे पुढे लागेल ना ते चार्जिंग लावायला, पुढे घे तिथे आणि यायला मस्त ठीक आहे मंदिरात ना पाणी त्याला। आपण रांजणगावला आल्या, गाड्या बघा किती लागल्या, गर्दी राहते संडे आहे म्हणून बघा महागणपती रांजणगाव। एवढं काय खाणार? हा साधा डोसा आहे। नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आज आहे ना, अचानक मध्ये प्लॅन झाले जायचा। इकडे बघा बॅग भरले, टावेल ओला म्हणून तसंच गाडीने टाकता त्याला जेव्हा आता गमच्या हातात माझ्या कांद्यावर हँडकॅप होतो आणि अचानक नैनाचे बनीची तब्येत बिघडली दिव्याची, मग बाय सांगते की तिला घेऊन गावाला जायचा आणि दादा पण आली इकडे शंकर दादा। तर आता अजून निघलो ना मी, फक्त बॅग भरली ना गाडीने टाकता, कारण रिद्धी तयार होता आता, अजून रिद्धीला पण घेऊन चालले माझ्याबरोबर। चला तर तुम्हाला भेटतात रस्त्याने गेलो जाईन तेव्हा जेवता घराचे निघून तेव्हा दाखवतात। आज योगा ना गाडी मी आज धुवून ठेवली, बोला अक्क सांगू तुम्हाला। बरं अचानक माझ्या मनाला गाडी धुवून ठेवली। बरं चला गाडी तरी तेवढी धुवून ठेवू ना, नेमकीच बरा झाला का धुवून घेऊन ठेवली ती ना। अचानक यांचा फोन आला मला, आता याला टावेला वालत टाकते इथंच गाडी। बोललो आता आम्ही मस्त रिद्धी मम्मी चला चावी टाक वर्षी चालली गाडी करून देता, कारण रिक्षा लावायला लागेल आतमध्ये। रिक्षा बघा सकाळी धुवली मी अशी ठेवली ती, आता हे करता हा बघा रिद्धी आणि मी निघलो। आता रिद्धीला मजा येतं, खिडकी खोलली असतं, बरेच दिवसांना निघली पोर माझी फिरायला जायला। आता आम्ही चालले मस्त की फिरायला, नंतर सांगू ते काय सरप्राईज सांगितलं मी त्यांना आणि कुठे चाललोय सांगितलं मी त्यांना कुठे चाललं ते। चला जाऊया आता पुढे मुंब्र्याला डायरेक्ट। आता आल्या बायपासवर अर्ध्या याच्यावर पोहोचल्या, समोर दिसतं असं तुम्हाला मुंब्रा देवी आहे समोर वरती आहे। माझी हिरोईन बघा, आहे हिरोईन बघा, हिरोईन माझी गॉगल बिगल लावून कशी टाटा करते, बाय करते बघा, बाय करते त्यांना, बाय करत होती ना ट्रेनला। बकरी बघा कशी खायला बी लागले। दादा 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 आज बरोबर झाली मुंबईच्या इकडे गावाला। पहिल्यांदाच असं नाही का तुमच्या? हा पहिल्यांदा दादा आले कसं म्हणजे बरोबर मुंबईच्या गावाला चालले गाडीन तो पण मागे। अरे बापरे वाजल्यान आणि बघा इथं काटो नाक्यावर कशी ट्रॅफिक लागले, इथे नेहमीचाच झालेला। इकडे बघा सगळ्या गाड्या याच्या थांबल्या बघा, इथं स्लो किती टाइम दाखवता काय टायमिंग। हा बोल ना बाय। नवीन वडोलीला पोहोचलंय इथं, ही नवीन वडोली अंबरनाथची, बदलापूरची। अंबरनाथमध्ये येते का बदलापूरमध्ये येते, दोन्ही इथलं जवळच मला वाटलं बदलापूरमधली असेल, कारण जवळ इथं बदलापूर नाही यायला। नवीन वडोली ही बघा, नवीन वडोली ग्रामस्थान कुलगाव बदलापूरमध्ये येते। कसे अडकले बघा, आणि इकडे या साईडला सगळे चढलेले इथे एक साईडला। आता होल बघा निघेल आता गाडी।
झाले का तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली का? हा हे धरणाचं पाणी आहे. हा 22 डॅमचा दादा ह्यो. तिकडे राहिला दादा ह्यो तिकडनं इकडे आले. हा आता वाजल्या ना 8. आता भेटेल का सापा? आपण सकाळचं भेटेल ना. आहे ना. हा मग लय भारी. हा लय भारी मग पायाना फुल चाफ्याचाच भेटतं लागतं वाईट सापा. दादाला दिले गाडी चालवा मस्त की मी दिदी बसल्या बाजूला इथे ना दिदी. बघा रात्रीच्या आता वाजले मला वाटतं 8:30-9 वाजायला आले असतील. इथे घाटात कंप्लीट मी माळशेतीला वरती झालेला आणि का बघा किती आहे समोर आणि झरणं पण वाहतं किती बघा झरणा दिसला का झरणा? हो दिसते ना. हे काय आलंय ना हे दुका दिसतो ना सगळं ह्याचं फुल दुका म्हणजे एकदम एवढं बी न हे नाही आहे दाट नाही आहे नॉर्मली आहे. आहे दाट दादा? नाही ना नाही दाट नाही आहे नॉर्मलच आहे. बघा कसं झालं इकडे बघा समोर पाणी कसं पडतं डायरेक्ट रस्त्यात मध्येच डायरेक्ट रस्त्यातच मध्येच पाणी पडतोय बघा. ही आता गाडी भिजेल बघा त्याच्यामध्ये. बघा ही गाडी आली बघा. हे बघा पूर्ण याच्यावरच पाणी काचेवर गाडी पूर्ण धबधबा रस्त्यातच कोसळतो. यो साईडला बघा पाऊस नाही दादा नाही ना. इकडे बघा इथं किती डाग टुका आहे एकदम. समोर गाडी एकदम कमी दिसतं. आता जवळ आहे म्हणून दिसतं. लांब असते तर नसती तरी दिसली नसती. इथे जास्त आहे ना. तेव्हा तो आलकडे जर मला कसं चालले बा हळूहळू कसं त्याला दिसतच नाही काय पुढं बेकारी झाली. हा एक तर त्याची लाईट व्हाईट आहे ना दादा. आपली काही बघा लालपरी नाव पण टाकलेलं आहे. बंकर पाट्यावर आहो आणि ओतूरला आणि इथं आता थांबलं इथं वायकर हॉटेलजवळ. आपण नेहमी येत हॉटेलला जेव्हा थांबतो आपण मागच्या टायमात तेव्हा पण इथं थांबलो. आता पण इथं थांबल्या वायकर्स हॉटेल. चला या दाखवत होता. बघा दीदी माझी मस्त की फ्राय राईस खाते आणि चिल्ली. इकडे बघा आता वाजल्या 12:30 काम चालू त्यामुळे रनिंग नाही ना. आणि इकडे बघा 3 दिवस झाले दादा सांगता पाऊसच नाही इकडं. सगळा सुका बघा अख्खा रस्ता सुका झाली इकडे बघा. आहे काय पाण्याचा थेंब नाही इकडं. आता आपण पोचलोय गावाची इथं आपल्या चिंचोलीला. आपला नेहमीप्रमाणे टर्न आलेला आलो गावात. आता एकदाशी आपण एंट्री केलेली आहे. गाव झोपलेले गाव पूर्ण झोपलेलं आहे. पाणी कसं काय यो पाणी असंच टाकी विकीचा. आता 1 वाजायला आले ना. आम्ही इथं पोचून 15-20 मिनटं जरी असतं. आता मस्त की इकडे बघा हातरून केली मस्त की आमची आता झोपाची तयारी आहे. सो चला तुम्हाला आता भेटता सकाळी. गुड नाईट बाय बाय टाटा. अशात नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याचे भेटू. चला. The next day. डन. नमस्कार ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता सध्या आपण आहो पारनेरला दादाचे गावाला नैनाची इथे पारनेरला चिंचोली गाव म्हणून आहे. इथं देवीचं मंदिर फेमस आहे मलगंगा देवीचा. गाडी वगैरे आत मी ना नाही इकडे पहिली मेन हे म्हणजे काय माहिती आहे का
पावसाचा दिवस आहेत आणि इकडे बघा सगळं सुकले. इकडं शेताबिता बघा, इकडे या साईडला सगळी सुकलेली आहेत. ही बघा माझी टिल्ली, चप्पल घाल. मागच्या टायमाला इथं त्यांचा घरी रेडी नव्हता, आता रेडी झाले. तर ती लोक पण इथे राहायला आलेली आहेत. दादाचीच भाऊ पण आहेत ती लोक. डुग्या बघा कसं सायकल चालवतं. मी बघा आता दूध आणि चॉकच खाला. बघा काय करतो आता, चिप्स घेतले खायला, वेफर. गाडी बघा, गाडीला मी अशी ठेवले, ना धुली, कंटाळा गेला. बरं घरी गेल्यानंतर धुवा पण. इकडे बघा डुग्या आणि रिद्धी, त्यांनी बघा रिद्धीला घेतले सायकलवर डबल सीट. चालू इथं बघा याला बघा. बघ कशी बसले बघ. बघ हाय काय, हाय काय. सांगते बोलतो जरा इकडे फिरून येऊ चला बोलतो शेतात. इथं मजा येते ती म्हणते. हवा बघा एक नंबर. क्लायमेट कसलं झालं, एक नंबर जबरदस्त क्लायमेट आहे. हिला फुलं दिसते बघितलं. ही जायसुंदरी पण कशी आहे. ही जायसुंदरीचं फुलं ना कसं बघा, कसं जायसुंदरीचं फुलं बघा. ही वेगळी जायसुंदरी आहे. बाय, वापस भेटू. आता केव्हा येशील दीदी, सांग दीदी आता केव्हा येशील. आता पुढं पुढे लागेल ना ते चार्जिंग लावलं पुढे तिथे. हिने आखी डिक्की भरले ते याने सगळे का तान बिन ते झाडा बिना चोरी नाही इच्छा नाही याची. 2:30 वाजल्या. कालचा रस्ता तुम्ही तर बघला तो किती खराब होता. मग आज आपण आहे ना डायरेक्ट लोणावळा खंडाला मार्गी जाणार आहोत. पण इथून आपण इथून आपला यायला जाऊ, शिक्रापूरला जाऊ. शिक्रापूरच्या आपण चाकणला जाऊ ना, चाकणच्या तालेगावच्या एक्सप्रेस हायवे पकडू. कारण इकडचा एवढा रस्ता लय खराब आहे, जाम खराब आहे. बाहेर त्रास होता ते रस्त्याला, म्हणून त्याच्यासाठी आता आपण इकडनं जाऊ. चला तुम्हाला दाखवतो एवढा रस्ता बी. आता कुशा पकडू आपण जाऊ. आपण निघलो आपल्या घरच्या प्रवासाला. तर वाजल्यान 2:36 झाल्या. बघूया किती उशीर होतोय, किती टाइम होतो. पाणी बघा किती हे झालं, काळोख चिट गेलं इकडे. पाणी यायला बघा. चला पाय पडायचा मंदिर आपण. पाणी यायला मस्त मंदिरात पाणी त्याला नाही. हे पाय याच्या वेळी सरपटत नाही. आलो इथं मंदिरात पाया पडायला. कारण दरवेळेस येतो तेव्हा इथं मंदिराच्या पाया न पडता आम्ही जातच नाही. इथून पुढं पाया पडतो तेव्हा तिथून जातो वापस आपल्याकडे. चला आता भेटता तुम्हाला मी थोड्या वेळानंतर. आपण रांजणगावला आल्या. गाड्या बघा किती लागल्या. गर्दी राहते संडे म्हणून. बघा महागणपती रांजणगाव. गणपती बाप्पा मोरया. चला हा मयुरेश्वर मोरगावचा नाही. आता शिक्रापूरला आलेला आहो आणि इथून आपल्याला राईट दाखवतं मस्त. यो राईट मारायचा आपल्याला. इथून राईट मारून आपल्याला मस्त की आपला चाकणला जायचं आहे. हा यो राईट मार राईट. बघा समोर दाखवले चाकण. इकडे या साईडला जायला शिक्रापूर. आता झाले आपण चाकणला बसल्या. चाकणमध्ये आलो.
किती वाजलं आता 5:30 वाजलं. 3ला निघलो होतो 3 3:30ला. तर 2 घंट्यांना आपण चाकणला आल्या. राजगुरुनगर राईटला दाखवतात, तळेगाव दाभाडे सरळ दाखवतात. आता आपल्याला तळेगाव दाभाडेला जायचा, मग तिथून एक्सप्रेस हायवे आपला. चला काय खाणार? हां साधा डोसा आहे. खाणार चल खाचं. आता घरी पोचल्यावर, कारण येताना ना गाडी चालली होतो त्याच्यामुळं काही शूट करताना आला मला. कारण शूट करायला गेलो तर गाडी चालवताना थोडा रिस्की होतं, म्हणून शूट नाही केला. आता तुम्हाला दाखवता या मी काय काय आणले हा की ते बॅगेत नाही आहे, पण हे याई यांना आणून दिले इकडे. हे बघा तिकडनं आणले आणि कांदं आणि दुसरं घीचं डब्बं होती आहे. हे घीचं डब्बं तिकडे इकडे आणले आम्ही दुकानाच्या दिशा. आणि एक कढीपत्ता आणि कढीपत्त्याचा बिया आणि वाटण्याचे शेंगा आणि बाबू बघा